पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभि देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाताचढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसू निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोनी आता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्म नाथबाबा तसेच गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या चिंतनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहोत. आज बाबांच्या आज्ञेवरून 9व्या अध्यायाची उजळणी करण्याची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आपण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा भगवती ज्ञानेश्वरींच्या ओव्यांची उजळणी करतो तेव्हा प्रत्येक वेळेला नवीन भाव त्या ओव्यांमधला आपल्याला कळत असतो. आणि जर कोणी असं म्हणत असेल की मी एकदा ज्ञानेश्वरी वाचली आणि ती मला पूर्ण कळाली, किंवा 2दा वाचली, 10दा वाचली, पारायण केले, 100, 1000, 2000 पारायण केले आणि आता मला पुन्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची गरज नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला केवळ आणि केवळ आपण अज्ञानी म्हणू शकतो. कारण आतापर्यंत जे कोणी महात्मे होऊन गेले त्या सर्व महात्म्यांनी अनेक वर्ष या गीता तसेच भगवती ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास केला. अनेक महात्म्यांनी हा जो ग्रंथ आहे हा आपल्या कंठामध्ये सामावला, कंठस्थ केला. मात्र त्या महात्म्यांचं देखील असं म्हणण्याचं धाडस झालं नाही की माऊलींचं जे मनोगत आहे, माऊलींचं मनोगत जे ज्ञानेश्वरीमधून माऊलींना सांगायचं होतं ते पूर्णपणे आम्हाला कळलं, असं एकाही महात्म्याचं माऊलीनंतर म्हणण्याचं धाडस झालं नाही. त्यामुळे आपण देखील कितीही वेळा उजळणी झाली तरीही ह्या ओव्या मला कळाल्या असं आपण म्हणणं हे गैर असेल, चुकीचं असेल. त्यामुळे कितीही वेळा उजळणी झाली तरी आपल्याला आपण नव्यानेच त्या ओवीचा अभ्यास करतो की काय, असा नवीन भाव आपल्या पुढे प्रगट होतो. बघा, या ज्ञानेश्वरी ग्रंथाची जेव्हा निर्मिती माऊलींनी केली तर हा जो ग्रंथ आहे हा आपण सर्व जाणता की हा भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ आहे. भगवद्गीतेची निर्मिती कशासाठी झाली हेही आपण सर्वजण जाणतो की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं निमित्त करून भगवद्गीतेची निर्मिती केली. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. उपनिषद रूपी गाय आहे आणि त्या उपनिषद रूपी गायीचं दोहन करणारा कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण हे त्या गायीचं दोहन करणारे आहेत. रामकृष्ण हरी. गणेश महाराज पहिल्यापासून सांगणार का वाद्य आता तुम्ही? हो आई साहेब. तर या उपनिषद रूपी गायीचं दोहन करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत
आणि वासरू कोण आहे तर अर्जुन जो आहे तो या गाईचं वासरू आहे आणि या अर्जुन रूपी वासरासाठी या उपनिषद रूपी गाईचं दोहन करून हा अमृतासारखा जो गीता ग्रंथ आहे, हा गीता ग्रंथ भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासाठी त्याची निर्मिती केलेली आहे. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मूळ संस्कृत भाषेमधला ग्रंथ आहे आणि या संस्कृत भाषेमधील ग्रंथावर माऊलींनी टीका करून प्राकृत भाषेमध्ये आपल्या सर्वसामान्यांना कळेल अशा शब्दांमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये माऊलींनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली. माऊलींचं जे हृदय आहे ते आईचं हृदय आहे, म्हणून आपण ज्ञानोबारायांना माऊली म्हणतो. आणि बघा, जेव्हा गीतेची निर्मिती झाली, भगवद्गीता ग्रंथाची निर्मिती झाली, तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो युद्धाचा प्रसंग आहे, कुरुक्षेत्रावरचा प्रसंग आहे. सगळीकडे कल्लोळ आहे आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा उपदेश केला. त्या ठिकाणी भगवंताला अनेक गोष्टी अर्जुनाला सांगायच्या होत्या, सविस्तर सांगायच्या होत्या. मात्र तो प्रसंग सविस्तर व्याख्यान करण्यासारखा नसल्यामुळे कदाचित भगवंतांनी तेव्हा थोडक्यात अर्जुनाला गीता सांगितली असावी. आणि मग तेव्हा जे भगवंताचं मनोगत होतं, जे अर्जुनाला विस्तारपूर्वक भगवंताला सांगायचं होतं, मात्र वेळेअभावी किंवा त्या युद्धाचा प्रसंग असल्यामुळे भगवंत कदाचित सांगू शकले नसतील. म्हणून मग ज्ञानोबारायांच्या रूपाने, आणि ज्ञानोबाराय कोण आहेत तर साक्षात विष्णूचे, भगवान विष्णूचे अवतार म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. आणि मग भगवान ज्ञानोबाराय यांनी तेव्हाचं जे मनोगत होतं भगवंताचं, जे विस्तारपूर्वक सांगू शकले नाहीत, ते मनोगत माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि हे विस्तारपूर्वक सांगताना आणखी एक आपल्याला म्हणता येईल की माऊलींचं हृदय हे आईचं आहे. गीतेला आपण एक प्रकारे बापाचा दर्जा देऊ शकतो, वडिलांचा दर्जा देऊ शकतो. कारण माऊलींनीच म्हटलेलं आहे, बाप ग्रंथ गीता. गीता ग्रंथ हा कसा आहे तर हा बाप ग्रंथ आहे. त्या ठिकाणी बाप शब्दाचा अर्थ जरी सर्वश्रेष्ठ असला तरी आपण शब्दशः अर्थ जर घेतला तर बाप ग्रंथ आहे. आणि बापाचं हृदय कळणं एवढं सोपं नसते. लौकिकामध्ये जर वडिलांचं बोलणं आपल्याला लवकर कळत नाही, वडील कोड्यामध्ये बोलतात. मात्र आईचं म्हणणं जे आहे ते अगदी सहज सरळ असते आणि त्या आईचं सहज सरळ बोलणं मुलाच्या बुद्धीवर लवकर आरूढ होते, मुलाला ते लवकर कळते. त्याचप्रमाणे ज्ञानोबारायांचं जे मनोगत आहे ते आपल्याला सहज कळते, सहज ते जे सिद्धांत आहेत ते सहज आपल्या बुद्धीवर आरूढ होतात. कारण ज्ञानोबारायांचं हृदय हे आईचं आहे, माऊलींचं आहे. बघा, आई ज्याप्रमाणे, आईला मुलं असतील, 2, 3, 4 मुलं असतील, तर आईला माहिती असते की माझ्या कोणत्या मुलाला काय पाहिजे. तसा पक्वान्न आई त्या मुलाला करून देते. कोणता पदार्थ माझ्या कोणत्या मुलाला आवडते, मोठ्याला कोणता आवडतो, मधल्या मुलाला कोणता आवडतो, लहान बाळाला माझ्या काय आवडते, तशा प्रकारचा पदार्थ ती माऊली तयार करते आणि तो पदार्थ त्याला भरवते आणि मग त्या बाळाची तृप्ती होते. नेमकं त्याच प्रकारे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये व्याख्यान केलेलं आहे. माऊलींना एक सिद्धांत सांगायचा असेल तर माऊलींना माहिती आहे की माझे हे जे श्रोते आहेत हे वेगवेगळ्या गटातून येतात, वेगवेगळ्या व्यवसायातील आहेत आणि त्यांना हे सिद्धांत कळाले पाहिजेत. याचा पुरेपूर प्रयत्न माऊलींनी आपल्या या ग्रंथाची जेव्हा रचना केली तेव्हा केलेला आहे. प्रत्येक सिद्धांत सांगण्यासाठी माऊली आपल्या श्रोत्यांचा विचार करतात. माऊलींच्या पुढे बसणारे श्रोते तर सर्वज्ञ होतेच, पण त्यानंतर आता आपण आपल्यासारखे जे श्रोते आहेत ते देखील, यांचा देखील विचार माऊलींनी तेव्हाच करून ठेवलेला आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा माऊली सांगतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती, या उपाधी आणि सर्वगत असणारं चैतन्य यामधलं जे तत्वज्ञ आहेत, संत आहेत, ते हे चैतन्य कशा प्रकारे स्वीकारतात हा सिद्धांत माऊलीला सांगायचा आहे. तर माऊली हा एक सिद्धांत सांगण्यासाठी 4 प्रकारचे दृष्टांत देतात आणि 4ही दृष्टांत देताना माऊली वेगवेगळ्या वर्गातील
त्या श्रोत्यांना ते कळावेत असं सांगतात. माऊली पहिला दृष्टांत देतात की सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे परी निवडुनी राजहंसे वेगळे की जे. माऊली सांगतात की ज्याप्रमाणे दूध आणि पाणी हे एकत्र केलेलं असते आणि ते दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे त्यामधून राजहंस हा काय करतो, दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो, असं राजहंसाचं पहिलं उदाहरण देतात. त्याचप्रमाणे जे तत्वज्ञ आहेत, संत आहेत, ते या चैतन्याला ओळखतात, सर्वगत असणाऱ्या चैतन्याला. पहिलं उदाहरण. पण पुढे बसणाऱ्या श्रोत्यांना प्रत्येकाने राजहंस पाहिलाच असेल की नसेल असं माऊलीला वाटते आणि माऊली पुढचं उदाहरण देतात ते म्हणजे सोनाराचं उदाहरण देतात की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. माऊली सांगतात की सोन्याचे जे दागिने आहेत ते सोन्याचे दागिने जर आपण मोडायला सोनाराकडे नेले तर तो सोनार काय करतो, त्यामधला जो किडाळ आहे, हिनकस भाग आहे, त्या सोन्याला दागिन्याला तापवतो आणि त्या दागिन्यामधला जो हिनकस भाग आहे तो काढून टाकतो आणि शुद्ध सोन्याला तो जाणकार असणारा जो सोनार आहे तो ओळखतो. म्हणजे माऊलीच्या पुढे जर कोणी सोनार असेल तर त्याला आता हा सिद्धांत पटला आणि तो रुचला देखील, त्याच्या बुद्धीवर आरूढ देखील झाला. जर तिथं एक सर्वसामान्य घरातील स्त्री असेल तर त्यासाठी माऊली तिसरं उदाहरण देतात की नातरी जाणीवेची आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे रामकृष्ण जैसे. हरिपाठ नाहीये का? का महाराज येतात? नाही, बाबा येणार नाहीत ताई आज. ज्याप्रमाणे एखादी गृहिणी ही काय करते तर जेव्हा ती रवी लावते आणि त्या रवी लावल्यानंतर त्यामधील जे लोणी बाहेर पडते त्या लोण्याला ती सार समजते आणि जे ताक आहे त्याला ती असार समजते. असा सर्वसामान्य गृहिणीला समजेल असा दृष्टांत माऊली देतात. एवढंच नाही तर समोरचा श्रोत्यांमध्ये एखादा शेतकरी देखील असेल, ही देखील जाणीव माऊलींच्या ठिकाणी आहे आणि माऊली त्या शेतकऱ्यांसाठी पुढचं उदाहरण देतात की भूस बीज एकवट उफणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. माऊली सांगतात की ज्याप्रमाणे शेतकरी जेव्हा त्याच्या त्या खळ्यामध्ये धान्य तयार करतो तेव्हा तो काय करतो, भुसासकट त्याचं जे बीज असते ते हवेच्या सहाय्य घेतो आणि उफणतो. ते उफणल्यानंतर काय होते की जे भुसा असते त्याचा तो भूस हा हवेद्वारे दूर उडून जातो आणि खाली काय राहते, जे घनवट असणारं जे धान्याची रास आहे ती धान्याची रास त्या ठिकाणी राहते. म्हणजे 4 वर्गातील वेगवेगळे 4 दृष्टांत देऊन या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत ओळखती हा सिद्धांत माऊली सांगतात. एक शेतकऱ्याचं उदाहरण देतात, सोनाराचं उदाहरण देतात, राजहंसाचं उदाहरण देतात आणि एक दधी कडसणी म्हणजे रवी, जे स्त्रिया घरी रवी लावतात तशा प्रकारचं उदाहरण देतात आणि वेगवेगळे उदाहरणं देऊन माऊली आपला सिद्धांत आपल्या श्रोत्यांना पटवून देतात. अशा प्रकारे या माऊलींचं हृदय अत्यंत द्रवीभूत झालेलं आहे आपल्यासाठी आणि मग माऊलींनी या ज्ञानेश्वरी ग्रंथांची रचना केलेली आहे. आपण 9व्या अध्यायाच्या. रामकृष्ण हरी गणेश महाराज. हां ताई साहेब बोला. बोला ताई. हां रामकृष्ण हरी ताई बोला ना ताई. पाठ नाहीये का महाराज? नाहीये. पाठ सुरू आहे ताई. कदाचित मी अनम्यूट केलंच नाही, मी बोलत होतो. तुम्ही बोलत होता, अनम्यूट होतं. हो ताई, लावलेले आम्ही. मी बोलत होतो ताई, लक्ष नव्हतं माझं. नाही बराच वेळ पाठावर येऊन गेले बरेच जण. हो का, असू द्या. हो. मी बोलत होतो पण ते म्यूट होतं, माझं लक्ष नाही. सवयीप्रमाणे सवयीप्रमाणे मी ते म्यूट ठेवलं आणि सवयीप्रमाणे चालूच नाही, बंदच राहिलं. बोलत राहिलं. हो हो बरोबर
पण लेफ्ट होणार होते, पण म्हटलं एकदा विचारून पाहावं. हो 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 ठीक अच्छा. आहे. किती जण आहेत आता? आता 1 2 3 4 4 आता एक जण गेले. 3 4 जण आहेत फक्त. ठीक आहे ना, आपण घेऊ ते मग. पण कोणी बोलत नाही जाऊन. ते पण आता काय माहिती घ्यायचा का पास, बहुतेक ते पण लावलेलं दिसते फक्त त्यांनी पण. हो हो चालेल, थोडा वेळ घेऊ ताई मग आपण. उद्या घेऊ ताई, उद्या घेऊया मग. घेऊ ना थोडा वेळ आता. घ्या ना बाबा. बघू. हो 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 ठीक घ्या आहे. मग. हो, 9व्या अध्यायाची उजळणी आपण या ठिकाणी करत आहोत. 9वा जो अध्याय आहे, हा 9वा अध्याय माऊलींचा अतिशय आवडता असा हा अध्याय आहे. कारण जेव्हा माऊली समाधीमध्ये गेले तेव्हा माऊली मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यासोबत घेऊन गेले आणि हा 9वा अध्याय उघडा ठेवून माऊलींनी समाधी घेतलेली आहे. त्यावरूनच लक्षात येते की हा जो 9वा अध्याय आहे, हा 9वा अध्याय माऊलींचा अतिशय प्रेमाचा आवडता असा हा 9वा अध्याय आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये वेगवेगळ्या अध्यायामध्ये माऊलींनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे, नमन केलेलं आहे, कुठं कुठं आपल्या सद्गुरूंची स्तुती केलेली आहे. या 9व्या अध्यायाच्या आरंभी देखील माऊलींनी आपल्या सद्गुरूंची स्तुती केलेली आहे. ती स्तुती करण्यासाठी माऊली सर्वात अगोदर आपल्या सद्गुरूंचं तसेच या सर्व श्रोत्यांचं अवधान आपल्याकडे आकर्षित व्हावं यासाठी एक विनंती करतात. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होऊ जे, तुमचा आवाज म्यूट करा ना. प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. काय म्हटलं ताई? नाही तुम्ही बोला, ताईंचा माईक चालू होता ना, बोला. माऊली म्हणतात की हे श्रोते हो, तुम्ही काय करा तर एक वेळा माझ्या या व्याख्यानाकडे अवधान द्या, लक्ष द्या. आणि तुम्ही जर माझ्या या व्याख्यानाकडे लक्ष दिलं तर तुमच्याकडे या ब्रह्मसुखाची, सर्व सुखाची म्हणजे ब्रह्मसुखाची पात्रता तुम्ही धारण कराल. आणि हे माझं सहज बोलणं नाही, तर हे मी प्रतिज्ञेवर तुम्हा सर्वांना सांगतो. हे माझे प्रतिज्ञोत्तर आहे, म्हणजे माझे प्रतिज्ञेचे माझे वाक्य आहे, हे तुम्ही उघड ऐका. अशा प्रकारची प्रतिज्ञा सुरुवातीलाच 9व्या अध्यायाच्या माऊली करतात. आणि मग अशी ही प्रतिज्ञा केल्यानंतर माऊलींचं अतिशय कोमल हृदय आहे. आणि मग माऊलींना असं वाटते, कदाचित आपले जे गुरुजी आहेत, निवृत्तीनाथ आहेत, त्यांना असं वाटेल की माऊली हे अभिमानाने बोलत आहेत, फुशारकीने बोलत आहेत, त्यांची प्रौढी या त्यांच्या बोलण्यामध्ये दिसत आहे, असं कदाचित निवृत्तीनाथांना वाटेल. असा विचार माऊलीच्या अंतःकरणामध्ये येतो. आणि मग पुढे सावध होऊन माऊली म्हणतात की मी ही जी प्रतिज्ञा केलेली आहे, ही प्रतिज्ञा माझी प्रौढीची नाही. हे जे बोलणं आहे हे माझं अभिमानाचं नाही, फुशारकीचं तर अजिबात नाही, तर ही माझी सलगीची विनवणी आहे. तुम्हाला माझी लढिवाळपणाची विनंती आहे. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. तुम्ही अवधान द्यावे, हे माझी सलगीची म्हणजे लढिवाळपणाची तुम्हाला काय आहे, विनंती आहे. कारण तुम्ही सर्वजण कसे आहात? माऊली म्हणतात की तुम्ही सर्वज्ञांच्या समाजी, म्हणजे तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व जाणते आहात. आणि तुमच्या सभेमध्ये तुमच्या पुढे मी प्रौढीपणाने बोलणार नाही, फुशारकी मारणार नाही, अभिमानाने मी बोलणार नाही. तर हे जे मी बोललेलो आहे, ही जे प्रतिज्ञा मी घेतलेली आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, तर हे काय आहे, माझी सलगीची विनवणी आहे. म्हणजेच माझी लढिवाळपणाची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे काय करा, माझ्या व्याख्यानाकडे तुम्ही लक्ष द्या. आणि माऊली म्हणतात की मी तुम्हाला ही जी विनंती करणार आहे, ही विनंती तुम्ही मान्यच करणार आहात. आणि का मान्य करणार आहात? तर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या मुलीच्या सर्व मनोकामना तिचे आईवडील हे पूर्ण करतात. एखादी विवाहिता जर माहेरामध्ये गेली आणि माहेरामध्ये गेल्यानंतर मग तिचे जे आईवडील आहेत
त्या कन्येचे, त्या विवाहितेचे माहेरामधील आईवडील तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात, तिचे सर्व लाड ते पुरवतात. मग त्याचप्रमाणे माऊली म्हणतात, मी देखील तुमचं काय आहे, लेकरूच आहे, आणि तेव्हा तुम्ही देखील माझे जे लळे आहेत ते लळे तुम्ही माझे पूर्ण करणार आहात, माझे मनोरथ देखील तुम्ही पूर्ण करणार आहात, कारण तुम्ही देखील माझं काय आहात, माहेर आहात. माहेर आहात म्हणजे तुम्ही माझे मायबाप आहात. आणि कसे आहात, तर श्रीमंत असे तुम्ही माझे मायबाप आहात. काजे लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. माऊली म्हणतात की तुमच्यासारखे श्रीमंत माहेर असताना माझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाहीत का, माझे लळे पूर्ण होणार नाहीत का, तर निश्चितच माझे सर्व लाड तुम्ही पुरवणार, माझ्या मनोकामना, माझे मनोरथ, माझ्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या देखील तुम्ही सर्व पूर्ण करणार आहात. माऊली आणखी पुढे एक दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे एखादा मळा जर फुलवायचा असेल तर तो मळा फुलवण्यासाठी पाण्याचा ओलावा लागतो. पाण्याचा ओलावा मिळाला नाही तर तो मळा फुलणार नाही. मग त्याचप्रमाणे माऊली म्हणतात की माझ्यासाठी तुमची जी दृष्टी आहे, कृपादृष्टी, त्या कृपादृष्टीचा ओलावा जर मला प्राप्त झाला तर माझ्या प्रसन्नतेचा जो मळा आहे तो विकसित होणार आहे. आणि त्या फुललेल्या मळ्याच्या सावलीमध्ये मी शिनलेला आहे, मी थकलेला आहे, मी भागलेला आहे, आणि त्या मग फुललेल्या मळ्याच्या सावलीमध्ये मी श्रांतू असणारा मी त्या ठिकाणी निवांत काय करणार आहे, विश्राम करणार आहे. तुमचे या दिठिवेची या ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखुनी लोळे श्रांतूजी मी. मी श्रांतू म्हणजे मी शिनलेला आहे, थकलेला आहे, आणि तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा प्राप्त झाल्यामुळे हा प्रसन्नतेचा मळा या ठिकाणी फुललेला आहे. आणि या प्रसन्नतेच्या विकसित झालेल्या मळ्यामधील या मळ्याची जे सावली आहे त्या सावलीमध्ये मग मी काय होणार आहे, निवांत त्या ठिकाणी विश्रांत करणार आहे. एवढंच नाही तर माऊली आपल्या प्रभूचं वर्णन करतात की प्रभू तुम्ही कोण आहात, तर तुम्ही साक्षात सुखामृताचे डोह आहात. तुम्ही केवळ अमृत नाही तर सुखामृत, आणि एक थेंब एक भांडं भरून नाही तर या सुखामृताचे तुम्ही कोण आहात, तर साक्षात तुम्ही डोह आहात. म्हणजे सुखरूपी अमृताने भरलेला अथांग असा डोह म्हणजे प्रभू तुम्ही आहात. आणि म्हणून मग या ठिकाणी आता हा तुमचा ओलावा, तुमच्या या सुखामृताचा ओलावा, तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा प्राप्त करण्याची माझी इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेली आहे. आणि मग इथंही या ठिकाणी जर मी ही सलगी करण्यास या ठिकाणी जर घाबरलो, जर मी भिलो, तर मग मी या सुखाला कसं प्राप्त करणार आहे. तरी निवोकेपा म्हणजेच मी शांत कसा होईल. तुमच्या या सुखरूपी अमृताचं प्राशन करून मला शांत व्हायचं आहे. आणि जर मी या ठिकाणी ही सलगी करण्यास, हा लढिवाळपणा करण्यास मी जर या ठिकाणी मागे सरलो, मी जर घाबरलो, तर मग मी कसा शांत होईल, तर मी शांत होऊ शकणार नाही. माऊली म्हणतात की मला माहिती आहे माझी योग्यता फार कमी आहे प्रभू तुमच्यासमोर, मात्र तरीही मी हे धाडस केलेलं आहे. का केलेलं आहे, तर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे छोटंसं जे बालक आहे ते बालक बोलायला जेव्हा लागते, लहान मूल बोलायला लागते, तेव्हा त्याचे जे शब्द आहेत ते कसे असतात, बोबडे शब्द असतात. त्याला व्यवस्थित बोलता येत नाही. तो पाणी म्हणत नाही, तो मम्मम म्हणतो. त्याला भाकर म्हणता येत नाही, तो बाळ काकर म्हणतो. पण तरीही त्याची जी आई असते ती आई त्याचं कौतुकच करते आणि आईचं मन संतोषच पावते. किंवा थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याला चालता पण येत नाही, तो वाकडा तिकडा पाऊल टाकतो, कधी पडतो चालता चालता, धडपडतो. मात्र तरीही त्याचं वाकडं तिकडं चालणं असेल किंवा त्याचं बोबडं बोलणं असेल, हे सर्व पाहिल्यानंतर त्याची जी आई आहे, ती माऊली आहे, ती काय होते, तर आनंदच
तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, तिला आनंदच होतो आणि आनंदाने ते काय करते, त्या बाळाचं कौतुकच करते. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. ती जे त्याची आई आहे, त्याची आई त्या बाळाचं कौतुकच करते आणि कौतुक करून तिला देखील आनंदच होतो. मग त्याचप्रमाणे माऊली म्हणतात की तुमचा संतांचा प्रभू तुमचा तुमची जे कृपादृष्टी आहे, तुमची जे कृपा आहे, ती कृपा कसंही करून आमच्यावर तुमची कृपा व्हावी, ही इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे आम्ही काय करत आहे, या ठिकाणी ही सलगी करत आहोत. आम्ही हा लढिवाळपणा करत आहोत की तुम्ही आमच्या बोलण्याकडे काय द्या, अवधान द्या. तेवी तुम्हा संतांचा पढी आवो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकिया जी आहो, सलगी करीत. आम्ही तुमची कृपा संपादन करण्यासाठी तुम्ही आमच्या या व्याख्यानाकडे अवधान द्या, अशी सलगी आम्ही तुम्हाला करत आहोत. वास्तविक पाहता आम्हाला माहिती आहे की तुम्ही श्रोते कसे आहात. तुम्ही भवादृश म्हणजे सर्वज्ञ असे श्रोते आहात आणि माझी योग्यता तुमच्यासमोर बोलण्याची नाही हे मी जाणतो. माऊली म्हणतात की वाचुनी माझी बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते, काय धड्यावरी सारस्वते पडोसी की जे. माऊली म्हणतात की एखादा सरस्वतीचा पुत्र आहे, त्याला प्रत्येक धड्याचा अभ्यास करण्याची गरज आहे का? तो साक्षात सरस्वतीचा पुत्र आहे, त्याला प्रत्येक धड्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्ही साक्षात सर्वज्ञ असणारे श्रोते माझ्यासमोर आहात. तुम्हाला हे माझं बोलणं ऐकून घेण्याचीही आवश्यकता नाही, मात्र तुमची कृपा संपादन करावी एवढाच काय हेतू माझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्याच निमित्ताने मी तुमच्याजवळ सलगी करत आहे. आता हे कसं झालं तर माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा काजवा आहे आणि तो काजवाही कसा आहे, फार मोठा आहे, पाहिजे तेवढा मोठा आहे आणि तो जो काजवा आहे चमकदार आहे, चमकायला लागला आणि असं होईल का कधी की त्या काजव्याच्या तेजामुळे जे महातेज आहे, सूर्याचं तेज जे आहे ते फिकं पडेल त्यापुढे, असं कधीही होणार नाही. कितीही मोठा काजवा असला तरीही सूर्याच्या महातेजाच्या पुढे तो मिरवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वज्ञ श्रोत्यांच्या पुढे मी त्या काजव्याप्रमाणे आहे. माऊली म्हणतात की अवधारा आवडे तेसना धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू, अमृताची या ताटी ओगरू ऐसी रससोय कैसी. किंवा दुसरं दृष्टांत माऊली देतात की एक अमृताचं ताट आहे. आता अमृत हा सर्वश्रेष्ठ रस आहे आणि त्या साक्षात अमृताच्या ताटामध्ये वाढावा असा कोणता पदार्थ आहे का? तर अमृत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्या अमृताच्या ताटामध्ये वाढावा असा कुठलाच पदार्थ नाही, अशी कोणतीच रससोय नाही, म्हणजे कोणताच पदार्थ असा नाही. त्याचप्रमाणे प्रभू तुम्ही काय आहात तर अमृतरूपी ताट आहात आणि तुमच्या ताटामध्ये वाढावा असा पदार्थ माझ्याकडे नाही. किंवा आणखी पुढे माऊली दृष्टांत देतात की हा हो हिमकरासी विंजणे, की नादापुढे ऐकवणे, लेणियासी लेणे हे काही आथी. माऊली म्हणतात हा हो हिमकरासी विंजणे. हिम म्हणजे शीतलता, थंडपणा आणि कर म्हणजे हात. शीतलता हेच ज्याचे हात आहेत असा कोण तर चंद्र. या चंद्राला विंजणे म्हणजे वारा घालणे. या चंद्राला थंडावा प्रदान करण्यासाठी, शीतलता प्रदान करण्यासाठी वारा घालण्याची गरज आहे का? तो स्वतःच एवढा थंड आहे की त्याला वारा घालण्याची गरज नाही. किंवा एखादा नाद आहे आणि त्या नादाला काहीतरी ऐकायचं आहे, तर त्या नादापुढे ऐकवणे आहे का? तर निश्चितच नाही. किंवा एखादा अलंकार आहे, मनुष्य हा अलंकार परिधान करतो
चांगलं दिसण्यासाठी. मात्र एखाद्या अलंकाराला इच्छा झाली अलंकार धारण करण्याची, तर असा कोणता अलंकार आहे का की जो अलंकाराचं लेणं होईल? असा अलंकार कुठंही नाही. हे कही आथी, असं कुठं आहे का? तर असं निश्चितच कुठंही नाही. म्हणजे चंद्राला शीतलता प्रदान करणारा पंखा नाही किंवा वारा नाही, किंवा नादाला ऐकवावा असा नाद कुठंच नाही, किंवा एखाद्या अलंकाराचं लेणं, लेनियाचं लेणं व्हावं असं लेणं या जगात कुठंही नाही. किंवा आपल्याला सुगंध जर घ्यायचा असेल तर आपण फुलाचा सुगंध घेतो, परिमळ घेतो. मात्र त्या परिमळालाच जर परिमळ सेवन करण्याची इच्छा झाली तर त्यानं कशाचं सेवन करावं, कशाचा सुगंध घ्यावा? किंवा माऊली सांगतात की समुद्र आहे आणि समुद्राला जर आंघोळ करायची असेल तर त्यानं कुठं जावं? आपल्याला आंघोळ करायची तर आपण समुद्रात आंघोळ करू, नदीत आंघोळ करू, एखाद्या जलाशयामध्ये आंघोळ करू. मात्र जर समुद्राला आंघोळ करण्याची इच्छा झाली तर त्याने कोणत्या ठिकाणी जावे? असं कोणतं ठिकाण आहे की ज्यामध्ये हा समुद्र आंघोळ करू शकेल? किंवा गगन आहे, आकाश आहे, हे आकाश ज्याच्या आड जाऊ शकेल असा कोणता पदार्थ आहे का? तर निश्चितच नाही. कारण आकाशाची व्यापकता ही फार मोठी आहे. या व्यापक असणाऱ्या आकाशाला कोणी सामावू शकेल असा कुठल्याच वस्तू या विश्वामध्ये नाही. सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवने ठाई नहावे, हे गगनची आडे आघवे, ऐसा पवाडू कैसा. अशा प्रकारे जर एखाद्याला परिमळाला परिमळ सेवन करायचं असेल तर तो परिमळ नाही. सागराला आंघोळ करायची असेल तर त्यासाठी कोणतंही ठिकाण नाही. किंवा गगन जे व्यापक आहे त्या व्यापक गगनाला सामावू शकेल अशी कुठलीच वस्तू नाही. त्याचप्रमाणे तुमचे अवधान धाये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही. माऊली म्हणतात की अशा प्रकारे की तुमचं जे अवधान आहे ते काय होईल? धाये. धाये म्हणजे तुमचं अवधान तृप्त होईल आणि तुम्ही काय म्हणाल की तुम्ही म्हणा हे होये. म्हणजेच तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, किंवा वा काय व्याख्यान आहे असं तुमचं म्हणणं येईल, असं तुम्ही म्हणाल. असं वक्तृत्व कोणाकडे आहे का? तर माऊली म्हणतात असं वक्तृत्व कोणाकडेच नाहीत की ज्याने तुमचं अवधान तृप्त होईल आणि तुम्ही तृप्त व्हाल. अशा प्रकारचं व्याख्यान, अशा प्रकारचं वक्तृत्व कोणाकडेही नाही. मग माऊली जर अशा प्रकारचं व्याख्यान, अशा प्रकारचं वक्तृत्व कोणाकडेच नाही की ज्याने निवृत्तीनाथ तृप्त होतील, समोर बसणारे जे श्रोते आहेत ते तृप्त होतील, असं व्याख्यान जर कोणाकडे नाही तर मग तुम्ही हे व्याख्यान का करत आहात? तर माऊली सांगतात की हे व्याख्यान मी का करत आहे? तरी विश्व प्रगटतिया गभस्थी, काय हातीवेन न की जे आरती, का चिळोदके आपांपती अर्घ्युने दिजे. माऊली म्हणतात की जो या संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारा जो गभस्थी आहे म्हणजे सूर्य आहे, तो सूर्य जो संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो, मात्र सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपण त्याची हातीवेन म्हणजे काय? तर दिव्याने आपण त्याची आरती करतो ना, आणि आपण दिव्याने त्याची आरती करतो आणि तो सूर्यदेव आपल्यावर काय होतो? प्रसन्न होतो. मग आता वास्तविक पाहता त्या सूर्याचं तेज किती, दिव्याचं तेज किती? सूर्य असा म्हणतो का की माझ्याकडे एवढं तेज असताना तू एवढ्या इवल्याशा दिव्याने माझी आरती करत आहास? हे काही बरोबर नाही असं सूर्य म्हणत नाही. उलट पक्षी सूर्यदेवता ही त्या आरती करणाऱ्या त्या साधकावर प्रसन्न होते. किंवा अर्घ्य देताना आपण समुद्रामधलंच पाणी ओंजळीमध्ये घेतो आणि समुद्राला तो अर्घ्य देतो, तेव्हा समुद्र असा म्हणत नाही की माझंच पाणी घेतलं आणि तुम्हालाच काय देत आहे, अर्घ्य देत आहेत. उलट पक्षी तो समुद्र आपल्यावर काय होतो? प्रसन्न होतो आणि आपले मनोरथ तो पूर्ण करतो, सिद्धीला
नेतो काचुडोदके आपांपती. आपांपती म्हणजे समुद्र. काचुडोदके आपांपती अर्घ्यू नेदिजे. म्हणजे एक ओंजळभर पाण्याने तो समुद्र काय होतो? प्रसन्न होतो. तर त्याचप्रमाणे प्रभू तुम्ही काय आहात? तुम्ही सूर्यासारखे आहात, मी दिव्यासारखा आहोत. तुम्ही समुद्रासारखे आहात, तर मी या ओंजळीसारखा आहो. आणि तुमच्या प्रसन्नता, तुमची कृपा ही संपादन करण्यासाठीच मी या ठिकाणी हे वक्तृत्व करत आहे, हे व्याख्यान करत आहेत, की जेणेकरून तुम्ही माझ्यावर काय व्हाल? प्रसन्न व्हाल आणि तुमची कृपा मी संपादन करेल. प्रभू तुम्ही कोण आहात मी जाणतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. माऊली म्हणतात की प्रभू तुम्ही कोण आहात? तर तुम्ही साक्षात महेशाची या मूर्ती आहात. तुम्ही साक्षात कोण आहात? तर तुम्ही साक्षात शंकर आहात आणि मी दुबळा तुमची भक्ती या ठिकाणी करत आहोत. शंकराला काय प्रिय आहे? तर बिल्वपत्र, जे बेलाचं पान आहे, ते शंकराला आवडते. आणि ते बेलाचं पान देखील माझ्याकडे द्यायला नाहीत. मी कोण आहे? तर मी गंगावती आहे, म्हणजे मी निर्गुळीच्या पानासारखा आहोत. आणि मी निर्गुळीच्या पानासारखा असूनही मी तुमची भक्ती अर्चित करत असल्यामुळे तुम्ही माझा स्वीकार नक्कीच कराल. कारण मी दुबळा जरी असलो तरी मी तुमची या ठिकाणी काय करत आहेत? भक्ती करत आहेत. आणि त्यामुळे तुम्ही माझे हे जे बोल आहेत हे निर्गुळीच्या पानासारखे जरी असले तरी तुम्ही त्याचा स्वीकारच करणार आहात. तुम्ही का स्वीकार करणार आहात? तर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे एखादं बाळक असते, त्याचे वडील जेवायला बसतात तेव्हा ते जे बाळ आहे, तो जो मुलगा आहे, तो मध्ये मध्ये जातो, ताटाच्या जवळ जातो आणि त्याच ताटामधला एक घास घेतो आणि तो त्याच्या वडिलांच्या तोंडापर्यंत घेऊन जातो. तेव्हा त्याचे वडील त्याला असं नाही म्हणत की काय तुझे ते चिमुकले हात आहेत, माझ्या तोंडापर्यंत हातही येत नाही, तरी तू प्रयत्न करत आहेत. त्याचे वडील ओरडत नाहीत. उलट पक्षी काय करतात? तर त्याचे वडील, त्याचा हात तोंडापर्यंत जात नाही म्हणून त्या मुलाचे जे वडील आहेत तर ते काय करतात? स्वतःचं तोंडच त्या हाताच्या जवळ नेतात आणि तो घास आपल्या तोंडामध्ये घालून घेतात. आणि तसं केल्याने त्याचे जे वडील आहेत ते काय होतात? आनंदी होतात. बाळक बापाची या ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. माऊली म्हणतात की तो त्या मुलावर रागवत नाही. त्या बाळाचे जे वडील आहेत ते त्या मुलावर रागवत नाहीत. उलट पक्षी ते काय करतात की त्या मुलाच्या हाताकडे आपलं तोंड ओढवतात आणि संतोष पावतात, आनंदी होतात. माऊली म्हणतात की त्याचप्रमाणे तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे. माऊली म्हणतात की त्याचप्रमाणे मी तुमच्या पुढे काय करत आहे? ही चावटी करीत आहे. चावटी करत आहे म्हणजे बालबुद्धीने मी तुमच्या पुढे बळबळ करत आहे. बाळमती म्हणजे बालबुद्धीने मी तुमच्या पुढे या ठिकाणी काय करत आहे? बळबळ करत आहे. तरीही तुम्ही ही माझी बळबळ ऐकून तुम्ही काय होणार आहात? संतोष तुमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होणार आहे. तुम्ही माझ्यावर कृपाच करणार आहोत. कारण तुमचं माझ्यावर काय आहे? अनन्य असं प्रेम आहे. माझं देखील तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं देखील माझ्यावर प्रेम आहे. ऐसी जाती प्रेमाची असे. आणि तेने आपुलेपणाचे नि मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केलिये सलगीचा नोहे आभारू तुम्हा. आणि ह्या आपुलेपणामुळे तुमच्या जवळ मी हे जे सलगी केलेली आहे या सलगीचा भार तुम्हाला होणार नाही. या सलगीचं, या लढिवाळपणाचं कुठलंच ओझं तुम्हाला होणार नाही, भार तुम्हाला होणार नाही. का भार होणार नाही? त्यासाठी माऊली पुढे दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे एखाद्या गाईला
जेव्हा त्या गाईचं वासरू ढुसणी देते, तेव्हा तिच्या काशीला ढुसणी देते, तेव्हा त्या गाईला त्या ढुसणीचा त्रास होत नाही. उलट ती गाय काय करते तर आणखीच दुप्पट वेगाने ती पान्हा सोडते आणि आपल्या वासराला ती गाय काय करते, तृप्त करते. त्याचप्रमाणे माझ्या या सलगीचा तुम्हाला देखील काय होणार नाही, माऊली म्हणतात भार होणार नाही, ओझं होणार नाही. तर उलट पक्षी तुम्ही काय कराल, तुम्ही आणखी कृपेचा वर्षाव जो आहे तुम्ही तो माझ्यावर करणार. तो कृपेचा वर्षाव जो आहे तो त्या वर्षावाची धार तुम्ही आणखी वाढवणार याची मला खात्री आहे. अहो तान्हयाचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पडियंतया चेनी. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे काशेला त्या वासराने ढुसणी दिली असता अधिकचा पान्हा फुटतो, किंवा एखादा आवडता व्यक्ती जर आपल्यावर रागावला तर त्याच्या रागावण्यामुळे त्याच्या आणि आपल्यामधलं जे प्रेम आहे ते काय होते, दुणवटे म्हणजे दुप्पट पटीने ते काय होते, वाढते. म्हणून रामकृष्ण हरी महाराज किती ओळी वाचायला तुम्ही याचं? 18 क्रमांकाची. म्हणून मज लेकूर वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले ऐसे जी जाणवले, या लागी बोलिलो मी. म्हणून मी या ठिकाणी बोललेलो आहोत. आणि मला असं माऊली म्हणतात की जाणवलं की तुमचं जे कृपाळूपण आहे, तुमची जे कृपा आहे ती काय झालेली आहे, निदैले. मला असं जाणवलं की तुमचं जे कृपाळूपण आहे ते कृपाळूपण झोपी गेलेलं आहे, निद्रिस्त झालेलं आहे. आणि मग आता हे कृपाळूपण काय झालं पाहिजे, जागं झाले पाहिजे. आणि ते कृपाळूपण जागं होऊन त्या कृपेचा वर्षाव माझ्यावर झाला पाहिजे. त्यासाठी ते कृपाळूपण जे झोपलेलं आहे ते जागवण्यासाठी मी अशा प्रकारचं बोललेलो आहोत. तुम्ही माझ्या व्याख्यानाकडे अवधान द्या अशी प्रतिज्ञा मी केलेली आहे. असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ते मी का म्हटलं, कारण तुमचं जे कृपाळूपण आहे ते कृपाळूपण निद्रिस्त झालेलं आहे प्रभू, असं मला थोडंसं जाणवत आहे. आणि म्हणून मग तुमचं जे निद्रिस्त असणारं कृपाळूपण आहे ते जागवण्यासाठी ते चेयलं पाहिजे, जागं झालं पाहिजे आणि त्या कृपेचा वर्षाव आमच्यावर झाला पाहिजे, या लागी बोलिलो मी. म्हणून मज लेकूर वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले ऐसे जी जाणवले, या लागी बोलिलो मी. यासाठी मी हे या ठिकाणी बोललेलो आहोत. आता वास्तविक पाहता माऊली म्हणतात की तुमचं जे अवधान आहे ते कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात. मग आता पुढे माऊली दृष्टांत देतात की एरवी चांदीने पिकविजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहणी, हा हो गगनासी गवसनी घालीजे केवी. माऊली म्हणतात की चांदणं जे आहे ते तेजस्वी होण्यासाठी कोणी त्याला अडीमध्ये पिकायला घालते का? ज्याप्रमाणे कच्चे आंबे हे अडीमध्ये पिकवण्यासाठी घातले जातात, मग त्याचप्रमाणे जे चांदणे आहेत ते चांदणे तेजस्वी करण्यासाठी, आणखी प्रकाशमान ते चांदणे दिसावेत यासाठी त्या चांदण्याला अडीमध्ये घालण्याची गरज आहे का? तर निश्चितच नाही. किंवा वाऱ्याला वेग देण्याची गरज आहे का वाहण्यासाठी? तर वाऱ्याला कुठल्याच प्रकारच्या वेगाची गरज नाही. किंवा गगनाला गवसणी कोणी घालू शकते का? हा हो गगनाशी गवसणी घाली जे केवी. कोणी गगनाला गवसणी घालू शकते का? तर निश्चितच नाही. म्हणजे चांदण्याला तेजस्वीपणासाठी अडीमध्ये पिकू घालण्याची गरज नाही, वाऱ्याला वेगाची गरज नाही वाहण्यासाठी, किंवा त्याला गती देण्याची वाऱ्याला गरज नाही. वारा हा आपसुकच काय होतो, वाहतो. किंवा गगनाला गवसणी कोणीही घालू शकत नाही. त्याचप्रमाणे जे पाणी आहे त्या पाण्याला जर आणखी पातळ करायचं असेल
तर कोणी करू शकते का? तर न लगे माऊली म्हणतात की पाणी ओथी जावे न लगे, पाण्याला कोणी आणखीही पातळ करू शकत नाही. नवनीती माथुला न रिगे, एकदा त्या दह्यापासून नवनीत प्राप्त केलं, लोणी प्राप्त केल्यानंतर मग पुन्हा त्या लोण्याला रवी लावण्याची गरज आहे का? तर निश्चितच त्या नवनीताला म्हणजे त्या लोण्याला पुन्हा रवीने घुसळण्याची काही एक आवश्यकता नसते. तेवी लाजिले व्याख्यान न निघे देखोनी जयाते. त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्हाला पाहिल्यानंतर माझं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान त्या ठिकाणी लाजत आहे. ते लाजिले व्याख्यान न निघे, ते माझ्या अंतकरणामध्ये असणारं जे व्याख्यान आहे ते लाजते आणि न निघे म्हणजे ते बाहेर येत नाही. हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीतार्थू मराठी या बोलीजे हा पाडू काही. माऊली म्हणतात की त्या जे गीता आहे, गीता या ग्रंथाचं महात्म्य या ठिकाणी माऊली सांगतात की जो गीतार्थ आहे, या गीता ग्रंथामध्ये जे शब्दब्रह्म आहे म्हणजे वेद आहेत, हे वेद परमात्म्याला जाणण्यासाठी गेले, मात्र ते जाणू शकले नाहीत. ते देखील मौनावले आणि ते मौन झाले, म्हणजेच परमात्मा स्वरूप कसं आहे हे निश्चित ते सांगू शकले नाहीत. नेती म्हणून सांगू शकले की परमात्मा असा नाही, असा नाही, अशा प्रकारे वेदाने सांगितलं, मात्र निश्चित परमात्मा स्वरूप कसं आहे हे वेद देखील सांगू शकला नाही. तो मौनावला आणि तो मग निद्रिस्त झाला, झोपला एका बाजेवर, एका खाटेवर. आणि तो ज्या खाटेवर झोपला, मग ती खाट काय आहे? तर ती बाज जी आहे ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणजे वेद देखील आश्रय घेण्यासाठी कुठं आला, विश्रांती करण्यासाठी कुठं आला, तर गीतेमध्ये आलेला आहे. आणि अशा या गीता ग्रंथाचं व्याख्यान मी मराठी भाषेमध्ये करणार आहे. हे योग्यता माझ्याकडे निश्चितच नाही. अशा श्रेष्ठ असणाऱ्या या गीता ग्रंथाचा व्याख्यान, या गीता ग्रंथाची जी टीका आहे ती मराठी भाषेमध्ये करणं, ही योग्यता माऊली म्हणतात की माझ्याकडे नाही. हा गीता ग्रंथ कसा आहे? साक्षात शंकर जेव्हा पार्वतीला या ग्रंथाबद्दल सांगतात, तेव्हा शंकर सांगतात पार्वतीला की तेथ हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. ज्याप्रमाणे भगवान शंकर म्हणतात की पार्वती, तुझं स्वरूप मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा तू मला नवीन नवीन रूपामध्ये दिसते. त्याचप्रमाणे ही जे गीता आहे, हा जो गीता ग्रंथ आहे, हा ग्रंथ, याचा अभ्यास जेव्हा जेव्हा केला जातो तेव्हा तेव्हा नवनवीन अर्थ माझ्यापुढे या गीतेचा प्रगट होतो. असा असणारा हा गीतार्थ आहे, गीता ग्रंथ आहे. आणि मग या गीतेचा जो अर्थ आहे हा मराठीमध्ये सांगण्याची योग्यता माऊली म्हणतात की माझ्याकडे अजिबात नाही. मग मी हे धाडस का केलं? मग अशी योग्यता माझ्याकडे नाही, तरी देखील मी हे धाडस का केलं? तर माऊली म्हणतात की परी ऐसियाही मज दिवसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटिवा करुणी भवादृशा पडियंतया होवावे. की माऊली म्हणतात की ऐसियाही मज दिवसा, मी हे धैर्य, हा धीटपणा केलेला आहे. तो एकच आशा अंतकरणामध्ये मी धारण करून हा धीटपणा केलेला आहे. ती आशा मला अशी आहे की हे जे भवादृश्य श्रोते आहेत, म्हणजे आपणासारखे, निवृत्तीनाथांसारखे हे जे सर्वज्ञ असे श्रोते आहेत, या श्रोत्यांचा मी काय झालो पाहिजे? पडियंतया म्हणजे मी आपला आवडता झालो पाहिजे. आणि आपला आवडता होऊन तुमची कृपा ही माझ्यावर झाली पाहिजे.
ही एकच आशा माझ्या अंतःकरणामध्ये आहे, ही अपेक्षा मला आहे आणि म्हणूनच मी हे धाडस या ठिकाणी करत आहे. वास्तविक पाहता चंद्रापेक्षा शीतलता देणारं असं शीतलता देणारं माध्यम दुसरं कुठं नाही. अमृतापेक्षा जीवविणारं दुसरी वस्तू नाही. त्याचप्रमाणे तुमचं अवधान आहे आणि तुमचं अवधान हे माझे मनोरथ नक्कीच काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी यापेक्षा श्रेष्ठ दुसरं माध्यम कोणतंच नाही. काजई दिठिवा तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धी मती पिके एरवी कोंभेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही. आणि तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव जर माझ्यावर झाला, माऊली म्हणतात की हे प्रभू, हे निवृत्तीनाथ महाराज, तुमच्या कृपेचा वर्षाव, हे गुरुदेव, तुमच्या कृपेचा वर्षाव जर माझ्यावर झाला, तुमची कृपादृष्टी जर माझ्यावर पडली, तर काय होईल, तर माझ्या बुद्धीमध्ये या सकळ अर्थाचं काय होणार आहे, पीक येणार आहे. म्हणजेच या गीतेचे, भगवद्गीतेमधील जे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आहे तो अर्थ माझ्या बुद्धीवर आरूढ होणार आहे. कधी, जर तुमच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर झाला, तर तुमची कृपादृष्टी माझ्यावर झाली तर. आणि जर तुमची कृपादृष्टी माझ्यावर नसेल आणि तुम्ही जर उदास झाले, तर काय होईल की हा जो माझा ज्ञानाचा अंकुर आहे, हा ज्ञानाचा अंकुर काय होणार आहे, हा सुके म्हणजे हा सुकून जाणार आहे, हा जळून जाणार आहे. काजई दिठिवा तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धीमती पिके एरवी कोंभेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही. आणि तुम्ही जर उदास झाले, तर हा जो ज्ञानाचा अंकुर आहे, हा ज्ञानाचा अंकुर काय होणार आहे, सुकून जाणार आहे. सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. माऊली म्हणतात की तुम्ही जर माझ्या या वक्तृत्वाला अवधानाचा चारा जर तुम्ही दिला, म्हणजेच माझ्या वक्तृत्वाकडे गुरुदेव तुम्ही जर लक्ष दिलं, अवधान दिलं, तर काय होईल, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. जर तुम्ही माझ्या वक्तृत्वाकडे अवधान दिलं, लक्ष दिलं, तर माझ्या मुखामधून हे जे प्रमेय आहेत, सिद्धांत आहेत, हे सिद्धांत सहज प्रगट होतील. आणि हे प्रमेय जे आहेत हे काय होतील, तर पुष्ट होतील. म्हणजे चांगल्या प्रकारे हे प्रमेय पुष्ट होऊन माझ्या मुखातून बाहेर पडतील. ज्याप्रमाणे एखादा प्राणी आहे तो त्याने चारा खाल्ल्यानंतर त्याचं जे काय आहे दोंद म्हणजे त्याचं जे पोट आहे, ते पोट काय होतं, फुगतं, त्याचा पोटाचा आकार मोठा होतो. मग त्याचप्रमाणे माऊली म्हणतात की तुम्ही जर माझ्या वक्तृत्वाला तुमच्या अवधानरूपी चारा दिला, तर माझ्या प्रमेयांचं पोट देखील काय होणार आहे, चांगलं पुष्ट होणार आहे. आणि असं झालं की मग अर्थ बोलाची वाट पाहे तेथ अभिप्रावोची अभिप्राया ते विये भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. आणि असं एकदा झालं की मग अर्थ जो आहे तो बोलाची वाटही पाहत नाही. बोल प्रगट होण्याच्या अगोदरच अर्थ प्रगट होतो. म्हणजे वक्त्याला काय सांगायचं आहे ते त्या अर्थाचा बोध श्रोत्याला अगोदरच होतो आणि मग नंतर वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. आणि मग अभिप्रावोची अभिप्राया ते विये म्हणजे एक अभिप्राय मग दुसऱ्या अभिप्रायाला त्या ठिकाणी काय करतो, उत्पन्न करत जातो. आणि भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. आणि अशा प्रकारे भावाची पुष्पवृष्टी त्या ठिकाणी माझ्या बुद्धीवर होत जाईल. कशामुळे, तुम्ही जर माझ्या या व्याख्यानाकडे लक्ष दिलं, तर अवधान दिलं, तर अशा प्रकारचा ओवी क्रमांक 27 पर्यंतची उजळणी करण्याचा आपण आजच्या पाठामध्ये प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला मी बोलत होतो 15-20 मिनटं, मात्र दररोजच्या सवयीप्रमाणे ते म्यूट राहिलं.
आणि त्यामुळे बरेचसे जण पाठाला जॉईन झाले आणि निघूनही गेले. त्यांना असं वाटलं की आज पाठच नाही की काय. मात्र ताईंनी मध्ये मला मग सांगितलं आणि तेव्हापासून मग आपण थोडीशी उजळणी करण्याचा आजच्या पाठामध्ये प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. उद्या आपण पुढील पाठामध्ये बाबांच्या मुखातून जे क्रमशः चिंतन आहे ते क्रमशः चिंतन आपण बाबांच्या मुखातून आपण उद्या त्याचं श्रवण करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी.